नमस्कार, स्वागत आहे न्यूमरो गुरु यूट्यूब चॅनलवर। आज आपण मुलांक 2च्या अद्भुत जगात डोकावणार आहोत, ज्याला न्यूमरोलॉजी मध्ये ड्रायव्हर, बेसिक किंवा सायकेट नंबर देखील म्हणतात। जर तुम्ही आमचा लोकप्रिय मुलांक एक व्हिडिओ चुकवला असेल तर काळजी करू नका, आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही नंतर ते पाहू शकता। मुलांक दुसरा काही खूपच अनोखे गुणधर्म आहेत आणि आम्ही ते सगळे एक्सप्लोर करणार आहोत। योग्य करिअर पाथ्स, लकी नंबर्स, कलर्स आणि फ्रेंडशिप्स, पार्टनरशिप्स तसेच विवाहासाठी सर्वाधिक कंपॅटिबल नंबर्स याविषयी आम्ही सविस्तर सांगणार आहोत। आम्ही मुलांक 2 व्हिडिओज दररोज प्रत्येक भाषेत अपलोड करत आहोत, त्यामुळे तुम्हाला अपडेट मिळावं यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या भाषेतील कोणताही व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही। तर चला, मुलांक 2 संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। न्यूमरोलॉजीमध्ये ड्रायव्हर, बेसिक किंवा सायकेट नंबर 2 हे त्या व्यक्तींना लागू होते ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे। उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 2 तारखेला झाला असेल तर तुमचा नंबर 2 आहे। जर तुमचा जन्म 11 तारखेला झाला असेल तर 1 आणि 1 मिळवून 2 येते। 20 तारखेला जन्मलेल्यांसाठी 2 आणि 0 मिळवून 2 मिळते, आणि जर तुमचा जन्म 29 तारखेला झाला असेल तर 2 आणि 9 मिळवून 11 मिळते आणि 1 अधिक 1 बरोबर 2 येते। या तारखांना जन्मलेले लोक नंबर 2च्या मुख्य गुणवैशिष्ट्यांमध्ये सामायिक असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात फरक असतो, जो त्यांच्या जन्माच्या विशिष्ट दिवशी अवलंबून असतो। उदाहरणार्थ, 2 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीपेक्षा वेगळे असू शकते। या अनोख्या फरकांमध्ये शेवटी चर्चा करू, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुलांक 2चा संबंध चंद्राशी आहे, जो सूर्याचा पूरक आहे। जर तुम्ही रोमन न्यूमरल 2 कडे पाहिलेत तर ते आय नंतर 2 असे लिहिलेले आहे, जे आधार आणि सामंजस्य दर्शवते। जसे की चंद्र रात्रभर सौम्य प्रकाश देतो आणि सूर्य दिवसा उष्णता व तेज आणतो, तसेच मुलांक 2 असणारे लोक त्यांच्या जीवनात हा पूरक आणि आधाराचा रोल निभावतात। मुलांक 1 हा प्रारंभ आणि नवीन गोष्टी सुरू करण्याचे प्रतीक आहे, तर मुलांक 2 हे त्या कल्पनांना पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करते। यामुळे ते इतरांचे नैसर्गिक समर्थक आणि पूरक बनतात। मुलांक 2 भावनांशी आणि अवचेतन मनाशी खूप जवळून जोडलेला आहे। हे लोक भावनिक, संवेदनशील आणि कलात्मक स्वभावाचे असतात। चंद्राच्या कधी वाढणाऱ्या तर कधी घटणाऱ्या स्थितीप्रमाणे त्यांचा स्वभावही अस्थिर असतो। कधी ते शांत असतात तर कधी आक्रमक होऊ शकतात। कवींना, मुलांना आणि कलाकारांना चंद्र आवडतो, त्याचप्रमाणे मुलांक 2 असणारे लोकसुद्धा सहज आकर्षक असतात। त्यांच्याकडे एक आकर्षक व्यक्तिमत्व असते, जे सामाजिक कार्यक्रमांमध्ये इतरांना त्यांच्या जवळ ओढून घेते। त्यांची उपस्थिती आनंद आणि हसू आणते, ज्यामुळे ते इतरांमध्ये लोकप्रिय होतात। चंद्राच्या सौंदर्यासारखेच मुलांक 2 असणारे बरेच लोक देखणे मानले जातात। त्यांच्या भावनिक गाभा आणि कलात्मक गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक आकर्षक बनवतात। चंद्राला सर्वजण आदराने पाहतात हे सर्वांना माहीत आहे। ज्यांचा मुलांक 2 आहे त्यांचा विनोदी स्वभाव असतो। ते प्रेमळ आणि आकर्षकपणे बोलतात, ज्यामुळे इतरांना विशेष वाटते। त्यांच्या बोलण्यातून मैत्रीपूर्णता दिसून येते। हे लोक सहसा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदी हसू ठेवतात। जरी ते कधी-कधी निराश वाटत असले तरीही इतरांना भेटताना ते सहसा हे दाखवत नाहीत। त्यांच्या नकारात्मक गुणांविषयी आपण नंतर चर्चा करू। त्यांचा विनोदी स्वभाव खूप खास असतो। ते सहजपणे इतरांना आरामदायक वाटण्यासाठी प्रयत्न करतात आणि ज्या ठिकाणी जातात तिथे सुखद वातावरण निर्माण करतात। यामुळे त्यांना सहजपणे मित्र मिळतात। जेव्हा ते संवाद साधतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात आपुलकी जाणवते, ज्यामुळे इतरांना त्यांच्याशी जोडलेले वाटते। हे त्यांच्या स्वरात आणि वागण्यात दिसून येते, जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संकेत देते। त्यांचा विनोद वातावरण हलके करतो आणि त्यांच्या उपस्थितीत आनंद व सुलभतेचा अनुभव येतो।
तुम्ही त्यांच्या स्वभावामध्ये हा गुण सहजपणे पाहू शकता. उदाहरणार्थ, मुलांक 1 असलेले वडील त्यांच्या मुलाला सकाळी कडक शब्दांत उठवतील, उठा, उशीर झाला आहे. पण मुलांक 2 असलेले वडील किंवा आई प्रेमळ शब्दांत मुलाला उठवतील, उठा बाळा, सकाळ झाली आहे, तयार होऊया. हा प्रेमळ, काळजी घेणारा स्वभाव मुलांक 2 असलेल्या लोकांचा वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. ते संवेदनशील आणि काळजीवाहू असतात. उदाहरणार्थ, खरेदी करताना मुलांक 1 असलेला व्यक्ती पटकन ठरवेल आणि वस्तू उचलून घेईल. पण मुलांक 2 असलेली व्यक्ती वेळ घेईल, विविध पर्याय पाहिल, किंमतींची तुलना करेल आणि विचारपूर्वक योग्य वस्तू निवडेल. हा विचारशील दृष्टिकोन त्यांच्या शरीराच्या हालचालीत दिसतो. त्यांच्या डोळ्यांत खास चमक असते आणि त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते. ते खरोखरच सगळ्यांसाठी चांगले इच्छितात आणि इतरांसोबत सुसंवाद साधून काम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक समूह किंवा कुटुंबामध्ये सहाय्यक आणि पूरक भूमिका निभावतात. त्यांची लोकांना एकत्र ठेवण्याची आणि व्यवस्थापनाची तयारी त्यांच्या वर्तनातून दिसून येते. ते सहसा विचार करतात की सर्वांना सामावून पुढे कसे जायचे. ते नवनवीन संधी किंवा अनुभवांसाठी नैसर्गिकरित्या उत्सुक असतात. उदाहरणार्थ, नवीन ठिकाणी जाण्याची किंवा चित्रपट पाहण्याची संधी असेल तर ते सर्वात उत्साही असतात आणि जलद म्हणतात, चला करूया. तथापि, ते नवीन कामे मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने सुरू करतात, परंतु दीर्घकालीन सातत्य राखण्यात थोडे अडचणीत असतात. तरीही त्यांचा प्रारंभिक उत्साह आणि प्रभावी नियोजन ही प्रशंसनीय वैशिष्ट्ये आहेत. एकूणच, मुलांक 2 असलेले लोक प्रेमळ, विनोदी, विचारशील आणि काळजीवाहू असतात, ज्यांच्याकडे इतरांना जोडण्याची आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. मुलांक 2 असलेल्या लोकांना स्थिरतेसह अस्थिरतेची देखील जोडलेली असते, ज्यामुळे त्यांचा स्वभाव अनेकदा अशांत असतो. काही वेळा ते अत्यंत आनंदी दिसतात, तर कधी कधी ते खोलात डुबलेले दिसतात. त्यांचा व्यक्तिमत्व एक विशिष्ट प्रमाणात अपूर्णपणा किंवा लहानपण दाखवते आणि ते त्यांच्या कृतीत अस्थिरता दाखवू शकतात. ते सामान्यतः सौम्य आणि आदरणीय संवाद कौशल्य असलेले असतात, पण कधी कधी ते आक्रमक होऊ शकतात किंवा त्यांच्या संतुलनाचे नुकसान होऊ शकते. त्यांच्या भावना एकसारख्या नसल्यामुळे ते अनपेक्षित असू शकतात. ते आपल्या मित्रांसाठी अत्यंत समर्पित असतात आणि त्यांचं संपूर्ण जीवन त्यांच्यासाठी समर्पित करण्याची तयारी ठेवतात. पण लोकांसोबत जास्त जोडले जाण्याची त्यांची प्रवृत्ती अनेकदा अशा परिस्थितीला जन्म देते जिथे इतरांना त्यांचं वर्तवणूक जास्त घुसखोरी किंवा अत्यधिक संबंधात येणं असू शकतं. ते अत्यंत भावनात्मक आणि संवेदनशील असतात आणि कधी कधी ते नातेसंबंधात अत्यधिक गुंतले जातात, परंतु त्यांची अपेक्षा पूर्ण न झाल्यास त्यांना हताश होण्याची शक्यता असते. त्यांचा भावनिक आणि संवेदनशील स्वभाव त्यांना दुःखी किंवा निराश होण्याचा धोका देतो. मुलांक 2 असलेल्या लोकांच्या एक विशेष गुणांची गोष्ट म्हणजे त्यांची उत्कृष्ट नियोजन क्षमता. ते निर्दोष योजना आणि धोरणे तयार करू शकतात, पण ते प्रलंबित करणे आणि कामे वेळेवर पूर्ण न करणे यासाठी संघर्ष करतात. त्यांच्या योजना चांगल्या असतात, पण प्रारंभ करण्याची त्यांची टाळाटाळ त्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमता गाठण्यापासून रोखते. त्यांचे कल्पक आणि कलात्मक बाजू एक मोठा बल आहे. ते सामान्यतः सर्जनशील असतात आणि त्यांना प्राण्यांशी, वनस्पतींशी आणि मुलांशी एक मजबूत नातं असू शकतं, ज्यामध्ये ते त्यांच्याशी दयाळू असतात. वृद्ध होतानाही ते लहान मुलांसारखे वागू शकतात. जेव्हा त्यांना काही हवे असते तेव्हा जास्त हट्टी होऊ शकतात किंवा ते मिळालं नाही तर नाराज होऊ शकतात. हास्याच्या स्थितीत मुलांक 2 असलेल्या लोकांच्या मनस्थितीत सतत उतार चढाव असू शकतात. ते अत्यंत आनंदी किंवा उत्साही होऊ शकतात आणि कधी कधी राग, दुःख किंवा डिप्रेशनमध्ये बदलू शकतात. त्यांचे हे भावनिक उतार चढाव त्यांचा गहिरा संवेदनशील आणि भावनात्मक स्वभाव दर्शवतात. दुर्दैवाने त्यांचा भावनिक तीव्रता कधी कधी नकारात्मकतेकडे किंवा डिप्रेशनकडे नेऊ शकते. ते भावनिक ओझे जपून ठेवतात, जे त्यांना गडद दुःखाच्या स्थितीत ढकलू शकते. उत्तम राहण्यासाठी त्यांच्यासाठी प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोन टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुमच्या कुटुंबात, जसे की तुमचा जोडीदार किंवा पती, पत्नी, मुलांक 2 असलेले लोक असतील, जे 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मले आहेत,
तर त्यांना अतिरिक्त काळजी आणि समजून घेण्याची आवश्यकता असू शकते. वयस्क असतानाही त्यांना मार्गदर्शन आणि दिलासा आवश्यक असतो, जसे लहान मुलांना लागते. त्यांच्या भावनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संयम आणि सौम्य दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांक 2 असलेल्या व्यक्ती कले, सृजनशीलता आणि तेजस्वी कल्पकतेमध्ये नैसर्गिकदृष्ट्या सक्षम असतात. या गुणांमध्ये त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. जर ते कला आणि सृजनशीलतेशी संबंधित करिअर निवडतात, जिथे त्यांची कल्पकता चमकू शकते, तर ते त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. चित्रकला, पेंटिंग, कला डिझाईन, सॉफ्टवेअर डिझाईन, फॅशन डिझाईन, आंतरियरी डिझाईन, 3D ॲनिमेशन, कविता आणि लेखन या क्षेत्रांत त्यांना विशेषपणे यश मिळू शकते. याशिवाय मुलांक 2 चंद्राचा प्रभाव असतो, जो पाणी आणि त्याच्या गतिशीलतेशी संबंधित आहे. चंद्राचा गुरुत्वाकर्षण प्रभाव पृथ्वीच्या महासागराबरोबर काम करतो, ज्यामुळे उच्च आणि कमी ज्वार निर्माण होतात आणि हवामानावर प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे मुलांक 2 असलेल्या व्यक्ती पाणी संबंधित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये यशस्वी होतात. आपल्याला घरात मुलांक 2 असलेल्या कोणत्याही व्यक्तीस दिसून येईल की त्यांचं पाण्याशी असलेलं कनेक्शन अधिक असते. उदाहरणार्थ, जर ते अभियंते असतील, तर ते रसायने, द्रव पदार्थ, पाणी किंवा द्रवांशी संबंधित उद्योगांमध्ये काम करू शकतात. जलशुद्धीकरण, मिनरल वॉटर प्लांटचं पाणी वितरण किंवा दुधाशी संबंधित उत्पादने आणि आईस्क्रीम उत्पादनांसारख्या व्यवसायांमध्ये यश मिळवू शकतात. दूध आणि इतर पांढऱ्या पदार्थांसारख्या आईस्क्रीम आणि कापसाशी संबंधित उत्पादने चंद्राच्या प्रभावाशी निगडीत असतात, त्यामुळे हे क्षेत्रही मुलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असतात. इतर उद्योग, जसे की कागद उत्पादन किंवा कोणताही क्षेत्र जो पांढऱ्या वस्त्राशी संबंधित आहे, ते देखील त्यांच्या ताकदीशी संबंधित आहे. याव्यतिरिक्त मुलांक 2 असलेल्या व्यक्ती त्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात जिथे संवाद आणि परस्पर क्रियाकलाप आवश्यक असतात. दूरसंचार, ग्राहक सेवा किंवा लेखी किंवा मौखिक संवादामध्ये असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांना चांगला करिअर मिळू शकतो. उदाहरणार्थ, ग्राहक सेवा कार्यकारी किंवा ते ज्या क्षेत्रांमध्ये लेखन किंवा संवाद अत्यधिक करतात, त्या क्षेत्रांमध्ये ते यशस्वी होऊ शकतात. वैद्यकीय क्षेत्रांमध्ये द्रव पदार्थांशी संबंधित करिअर, जसे की पॅथॉलॉजी, रक्ताशी संबंधित किंवा ॲनेस्थेसिया त्यांना उपयुक्त असू शकतात. ते त्वचेशास्त्रज्ञ किंवा डोळ्यांचे शास्त्रज्ञ म्हणून देखील यशस्वी होऊ शकतात, कारण त्वचा आणि डोळे चंद्राच्या क्षेत्राधिकारात येतात. सारांश, मुलांक 2 असलेल्या व्यक्ती कलेच्या आणि सृजनात्मक करिअर्समध्ये यशस्वी होतात, जसे की अभिनय, गायन, संगीत, लेखन आणि पेंटिंग. कोणताही व्यवसाय जे त्यांना त्यांची कलात्मक क्षमता व्यक्त करण्याची संधी देतो किंवा द्रव पदार्थांशी संबंधित काम करतो, त्यांना त्यांच्या ताकदीशी चांगले जुळते. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना जे मोठे आव्हानं येतात ते आपण पूर्वी चर्चा केली होती. त्यांना उत्कृष्ट नियोजन करण्याची क्षमता आहे, पण अंमलबजावणीमध्ये त्यांना अडचणी येतात. ते थोडे आळशी असू शकतात आणि त्यांना कृती करण्यासाठी सातत्याने प्रेरणा लागते. उदाहरणार्थ, आपल्या घरातील कुणी मुलांक 2 असलेला व्यक्ती असेल, तर त्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करावे लागते. त्यांना नियमितपणे मार्गदर्शनाची आवश्यकता असते. एक आणखी महत्त्वाची कमकुवतपणा म्हणजे त्यांचे मूड स्विंग्स. कधी ते अत्यंत उत्साही आणि आनंदी असतात, तर कधी ते खूप दुःखी किंवा अगदी नैराश्यात असू शकतात. ते भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात आणि अगदी लहान मुद्द्यांवर देखील सहज नाराज होऊ शकतात. त्यांना असे वाटते की त्यांच्यावर संपूर्ण जगाचे ओझे आहे, जरी परिस्थिती गंभीर नसली तरी. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या भावना नियंत्रणात ठेवाव्यात आणि नैराश्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. जर ते त्यांचे मूड स्विंग्स नियंत्रणात ठेवू शकले, तर ते अधिक यशस्वी होऊ शकतात. ते अत्यंत संवेदनशील, भावनिक, रोमॅन्टिक आणि कधी-कधी लहानशी खेळी करणारे असतात. हा स्वभाव त्यांना अनेक प्रेमसंबंधांमध्ये गुंतवतो, कारण त्यांना लवकर उत्साही होऊन लोकांशी घट्ट नाते तयार होऊ शकते. मात्र, त्यांचे भावनात्मक बदल जलद होतात, ज्यामुळे ते त्यांचे संबंध शंका घेऊ शकतात. यामुळे त्यांना धोका किंवा प्रेमाच्या बाबतीत कलंक लागतो.
मुलग 1 असलेल्या व्यक्तींना जे निर्णय घेताना ठाम आणि स्वतंत्र असतात, तुलनेत मुलग 2 असलेल्या व्यक्तींची नेहमीच शंका असते. ते निर्णय घेण्यापूर्वी जास्त विचार करतात आणि अनेक वेळा ते ठरवतात की कृती करावी की थांबावे. ते इतरांचा सल्ला घेतात, ज्यामुळे त्यांचा निर्णय घेण्यात विलंब होतो आणि ते संधी गमावू शकतात. या कमकुवतपणांवर काम केल्यास, विशेषतः त्यांची शंका आणि भावनात्मक अस्थिरता नियंत्रित केल्यास, मुलांक 2 असलेल्या व्यक्तींचे जीवन सुधारू शकते आणि ते यशस्वी होऊ शकतात. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी हा नंबर मोठा भाग्य किंवा गंभीर आव्हान घेऊन येऊ शकतो. हा जीवनातील अत्यंत उच्च किंवा नीच अवस्थांमध्ये वळू शकतो. या द्वैत स्वभावाचे कारण म्हणजे चंद्राची प्रभाव, जो मुलांक 2 चा कारक आहे. जसे चंद्राच्या विविध टप्प्यांमध्ये पूर्ण चंद्र आणि अमावस्या, नवीन चंद्र असतात, तसेच मुलांक 2 चे परिणामही अनिश्चित असतात, कधी अत्यंत अनुकूल तर कधी प्रतिकूल. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी शुभ अंक 1 आणि 7 आहेत. ज्या तारखांना 1 किंवा 7 चा योग येतो, जसे की 1, 10, 19, 28, 7, 16 आणि 25, त्या तिथी शुभ मानल्या जातात. 2, 11, 20 आणि 29 सारख्या तारखाही कधी अत्यंत सकारात्मक तर कधी अत्यंत नकारात्मक परिणाम देऊ शकतात. तुमचा मुलांक 2 असल्यास तुम्ही 20, 29 किंवा 38व्या वर्षी मोठ्या घटना, चांगल्या किंवा वाईट, अनुभवल्या असतील. मुलांक 2 ची खासियत म्हणजे त्याचे अत्यधिक परिणाम, कधी उत्तम तर कधी कठीण आव्हाने. वर्षांचे योग 1 किंवा 7 असलेले, जसे की 2008, 1999 किंवा 2005, त्या वर्षी शुभ असू शकतात. तथापि, वर्षांचा योग 2 असला तरी ते कधी अत्यंत शुभ तर कधी कठीण होऊ शकतात. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी 1 किंवा 7 च्या योगाने वयातील 28 किंवा 25व्या वर्षी यश मिळू शकते, तर 29 किंवा 38व्या वर्षी अत्यधिक चांगले किंवा वाईट घडू शकते. रंगांच्या बाबतीत क्रीम, पांढरे आणि चांदी रंग फायदेशीर असतात. पिवळा आणि नारंगी देखील शुभ असतात, परंतु काळे आणि लाल रंग टाळावे, कारण ते नकारात्मकता आणू शकतात. मुलांक 2 साठी अशुभ अंक 4 आणि 8 आहेत. अंक 4 आरोग्याच्या समस्या, जखमा किंवा वाद निर्माण करू शकतो, विशेषतः 40व्या वयात किंवा 2011 किंवा 2020 सारख्या वर्षात. अंक 8 देखील प्रतिकूल मानला जातो. अंक 4 आणि 8 दोन्ही कधीही अडचणी आणू शकतात, त्यामुळे या अंकांची महत्त्वपूर्ण भागांमध्ये उपस्थिती टाळली पाहिजे. दूरदशा टाळण्यासाठी मुलांक 2 असलेल्या व्यक्तींनी काळ्या रंगापासून, अशुभ अंक असलेल्या गाड्या आणि मोबाईल नोंदणीपासून, तसेच नकारात्मक संबंध असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यांना पचनसंस्था संबंधित समस्यांची आणि चयापचयाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आरोग्य प्रभावित होऊ शकते. मानसिक समस्या, जसे की नैराश्य, देखील सामान्य आहेत आणि अत्यधिक तणावाखाली असताना आत्महत्येचे विचार येऊ शकतात. काही व्यक्ती अपारंपरिक सवयी जसे की मद्यपान किंवा धूम्रपानकडे वळू शकतात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणखी वाईट होऊ शकते. झोपेची कमतरता आणि सामान्य अशक्तपणा हे देखील इतर सामान्य मुद्दे आहेत. मुलांक 2 असलेल्या महिलांना मासिक पाळी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तसेच पुरुष आणि महिलांमध्ये दोन्ही नर्व्हस सिस्टीम संबंधित समस्या उद्भवू शकतात. पाणी साठणे आणि कमी रक्तदाब ही आणखी काही आव्हाने असू शकतात. हे देखील महत्त्वाचे आहे की तणावामुळे चुका होऊ शकतात आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर आणखी परिणाम होऊ शकतो. चांगले आरोग्य राखण्यासाठी मुलांक 2 असलेल्या व्यक्तींनी तणावाचे व्यवस्थापन, निरोगी सवयींचे पालन आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुलांक 2 असलेल्या लोकांसाठी माझं मत आहे की त्यांना आपल्या योजना अंमलात आणण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. निर्णय घेताना त्यांना त्यांच्या अंतःप्रेरणा आणि संवेदनावर विश्वास ठेवावा. त्यांना ज्यावेळी काही एक दिशा किंवा कंपनी योग्य वाटते, तेव्हा त्या भावना वापरून निर्णय घ्या.
तथापि त्यांना अंतःप्रेरणा आणि तार्किक विचार यामध्ये फरक करणे महत्त्वाचं आहे. अंतःप्रेरणा त्वरित येते आणि कोणत्याही तार्किकतेशिवाय, तर तार्किक मन अनेकदा जास्त विचार करतं. त्यांच्या अंतःप्रेरणेला विश्वास ठेवून त्यांना त्यांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मदत होईल. याशिवाय जर त्यांना कोणत्याही कलात्मक किंवा सर्जनशील गुण असतील तर त्यांना ते शोधावे आणि प्रकट करावेत. दिनचर्येतील कामात सर्जनशीलता आणल्याने त्यांना ओळख आणि यश मिळू शकते. उदाहरणार्थ, लोक त्यांचं अनोखं कला किंवा सर्जनशीलता पाहून त्यांचं कौतुक करू शकतात, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी आणि आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यांच्या सर्जनशील गुणांचा योग्य वापर केल्याने त्यांना जीवनात प्रगती होईल. मुलांक 2 असलेल्या लोकांनी नैराश्य किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकू नयेत, कारण ते त्यांच्या यशाला अडचणीत आणू शकतात. मूड स्विंग्सचं योग्य व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते त्यांच्या नातेसंबंधांवर प्रतिकूल परिणाम करू शकतात. साधारणपणे ते सौम्य बोलणारे असले तरी मूड स्विंग्समुळे कधी-कधी ते आक्रमक किंवा कठोर होऊ शकतात, जे टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सकारात्मक मानसिकतेत राहून आणि त्यांच्या भावना व्यवस्थित व्यवस्थापित करून ते जीवनात मोठं यश मिळवू शकतात. मायकल जॅक्सन, 29 ऑगस्ट 1958 रोजी जन्म. क्षेत्र: संगीत, मनोरंजन, किंग ऑफ पॉप. यश: मायकेल जॅक्सन, ज्यांना किंग ऑफ पॉप म्हणून ओळखले जाते, त्यांनी संगीत उद्योगात क्रांतिकारी बदल घडवले. त्यांच्या गाजलेल्या अल्बम्स, नाविन्यपूर्ण संगीत व्हिडिओ आणि विस्मयकारक परफॉर्मन्समुळे त्यांनी जागतिक ख्याती मिळवली. त्यांची कला, सर्जनशीलता आणि प्रेक्षकांशी घट्ट भावनिक संबंध या सर्व गोष्टी त्यांच्या मुलांक 2च्या गुणांशी जुळत होत्या, ज्यामुळे त्यांना अपार यश मिळाले. लोकांशी जोडणारी त्यांची सहज समज आणि त्यांच्या कलेसाठी असलेली समर्पणाची भावना यामुळे ते इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली कलाकार बनले. लिओनार्डो डिकॅप्रियो, 11 नोव्हेंबर 1974 रोजी जन्म. क्षेत्र: अभिनय, चित्रपट उत्पादन, ऑस्कर निर्वाचित अभिनेता. यश: लिओनार्डो डिकॅप्रियो हा हॉलिवूडमधील सर्वात सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या टायटॅनिक, इन्सेप्शन, द रिव्हनंट आणि द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिकांमधून ओळखले जातो. अभिनयाच्या कलेतील त्याची निष्ठा आणि विविध, आव्हानात्मक भूमिकांची निवड यामुळे त्याचा मुलांक 2शी असलेला संबंध, ज्यामध्ये अंतर्निहित ज्ञान, सहानुभूती आणि सहकार्य यांचा महत्त्व असतो, प्रकट होतो. प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत त्याचे सहकार्य आणि पर्यावरणासाठी त्याची कार्ये यामुळे त्याच्या अंतर्गत मूल्यांशी आणि जगावर सकारात्मक प्रभाव टाकण्याच्या क्षमतेशी त्याचा गहरा संबंध अधिक दृढ होतो. डिकॅप्रियोचा करिअर अजूनही यशस्वी होत आहे आणि त्याला त्याच्या पिढीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून स्थान मिळालं आहे. शकीरा, 2 फेब्रुवारी 1977 रोजी जन्म. क्षेत्र: संगीत, लोकसेवा, गायिका, गीतकार आणि मानवतेसाठी कार्य करणारी. यश: शकीरा एक जागतिक संगीत सेन्सेशन आहे, जिला तिच्या विशेष आवाज, ऊर्जावान कार्यप्रदर्शन आणि लॅटिन आणि इंग्रजी बोलणाऱ्या बाजारात प्रवेश केल्यामुळे ओळखले जाते. तिच्या मुलांक 2च्या गुणधर्मांमुळे, जसे की संवेदनशीलता, अंतर्दृष्टी आणि सर्जनशीलता, तिला कला आणि जागतिक आकर्षण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संगीताच्या पलीकडे शकीरा शिक्षण क्षेत्रात आपल्या बेफूट फाउंडेशनद्वारे लोकसेवेत मोठं योगदान देत आहे. विविध प्रेक्षकांशी तिच्या संपर्काची क्षमता आणि तिचा पोषण करणारा दृष्टिकोन तिला एक सांस्कृतिक दूत म्हणून ओळखते आणि तिला जगातील सर्वात प्रभावशाली महिला कलाकारांपैकी एक मान्यता मिळवली आहे. अमिताभ बच्चन, 11 ऑक्टोबर 1942 रोजी जन्म. क्षेत्र: अभिनय, चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन होस्टिंग. यश: अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची कारकीर्द 5 दशके उलटून गेली आहे. त्यांचा गडद आणि गुळगुळीत आवाज, शक्तिशाली स्क्रीनवरील उपस्थिती आणि बहुआयामी अभिनय कौशल्यामुळे ते शोले, जंजीर आणि दीवार सारख्या चित्रपटांसह प्रसिद्ध झाले. त्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि अभिनय कारकीर्द तसेच टेलिव्हिजन होस्ट म्हणून स्वतःला पुन्हा शोधण्याची क्षमता ही सर्व गुण मुलांक 2, सहानुभूती, अंतर्ज्ञान आणि कूटनीती सहजपणे जुळतात.
बच्चन यांच्या प्रेक्षकांशी भावनिक पातळीवर जोडण्याच्या क्षमतेने आणि यशस्वी प्रकल्प निवडण्यास त्यांचा मजबूत अंतर्ज्ञान यामुळे त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे ते मनोरंजन उद्योगातील सर्वात आदरणीय आणि प्रिय व्यक्तिमत्वांपैकी एक बनले आहेत। शाहरुख खान 2 नोव्हेंबर 1965 रोजी जन्म, क्षेत्र मनोरंजन, अभिनय, बॉलिवूड अभिनेता। यश शाहरुख खान, ज्याला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखले जाते, तो जगातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता बनला आहे। त्याची आकर्षक व्यक्तिमत्व, अप्रतिम समर्पण आणि प्रेक्षकांशी जोड साधण्याची क्षमता या सर्व गोष्टी मुलांक 2च्या गुणांशी जुळतात। त्याच्या अभिनयात असलेली लवचिकता, भावनिक गहराई आणि परिश्रम यामुळे शाहरुख खानने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, माय नेम इज खान आणि चेन्नई एक्सप्रेस सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे प्रसिद्धी मिळवली। त्याची कल्पकता, अंतर्ज्ञान आणि उत्तम संवाद कौशल्य यामुळे त्याला ग्लोबल फिल्म इंडस्ट्रीमध्ये अद्वितीय करिअर बनवता आले, ज्यामुळे तो एक खरा जागतिक सुपरस्टार बनला आहे। हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे त्यांचा अंतर्ज्ञान, सहानुभूती, सर्जनशीलता आणि सहकारी स्वभाव कसा वापरतात हे दाखवतात, ज्यामुळे त्यांना उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे। जे लोक महिन्याच्या 2 तारखेला जन्म घेतात ते मित्रत्वपूर्ण, काळजी करणारे आणि नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात। ते भावना, अंतर्ज्ञान असलेले आणि कधी-कधी मूडी असतात। त्यांना लोकांच्या आसपास असायला आवडते, पण मोठ्या गटात ते अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांना इतरांपासून समर्थनाची आवश्यकता भासते। ते आदर्शवादी असतात आणि एकट्याने काम करण्यापेक्षा इतरांबरोबर भागीदारीत काम करायला प्राधान्य देतात। या गुणांमुळे ते उत्कृष्ट टीम खेळाडू बनतात जे कनेक्शन आणि समर्थनाला महत्त्व देतात। जे लोक 11 तारखेला जन्म घेतात त्यांच्याकडे महान विचार असतात, पण ते त्यांना वास्तवात बदलण्यात अडचण येऊ शकते। ते खूप अंतर्ज्ञान असलेले आणि सक्षम असतात, परंतु त्यांचा ताण आणि भावनिक चढ-उतार त्यांना त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळा आणू शकतात। ते इतरांना त्यांच्या विचारांनी प्रेरित करू शकतात, परंतु कधी-कधी त्यांना ते सुरू ठेवण्यात कठीण होऊ शकते, कारण त्यांचे भावनिक अवस्था एका अतिस्तरातून दुसऱ्या अतिस्तरात जलद बदलू शकतात। ज्यांचा जन्म महिन्याच्या 20 तारखेला झाला आहे, ते लोक मैत्रीपूर्ण, संवाद साधण्यात तज्ञ आणि सोपे जुळवून घेतात। त्यांना शांत जीवन आवडते आणि ते आधुनिक जीवनातील आवाज आणि तणाव टाळण्याचा प्रयत्न करतात। ते लेखनामध्ये आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यात निपुण असतात। जरी ते कधी-कधी मूडी असू शकतात, तरी त्यांना चांगल्या मित्रांचा आणि कुटुंबाचा आधार घेऊनच आराम मिळतो। 29 तारखेला जन्मलेले व्यक्ती 2 आणि 9च्या ऊर्जांनी प्रभावित असतात आणि त्यांच्याजवळ 11च्या विशेष ऊर्जा देखील असते, कारण 2 अधिक 9 बरोबर 11, त्यामुळे त्यांचे जीवन चढ-उतारांनी भरलेले असू शकते। त्यांचे पोटेन्शियल इतरांना स्पष्टपणे दिसते, पण ते स्वतः त्यामध्ये असलेले सामर्थ्य कधीही पाहू शकत नाहीत। हे व्यक्ती सृजनशील स्वप्नद्रष्ट असतात, पण त्यांच्या मोठ्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यात त्यांना अडचणी येऊ शकतात। मूलक 2 विषयीचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आम्हाला आशा आहे की तुम्हाला यातील गुणधर्म समजले असतील आणि तुम्ही 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले असाल तर त्यात तुम्हाला काही गोष्टी ओळखीच्या वाटल्या असतील। तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया खाली कॉमेंट करा, आम्ही मदतीसाठी इथे आहोत। जर आपण अजून आमच्या मुलांक 1च्या व्हिडिओचा आढावा घेतला नाही का, त्यासाठी इथे क्लिक करा आणि पहा। आणि लक्षात ठेवा, न्यूमरॉलॉजी संबंधित अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूमरो गुरु यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हेच आजचं सर्व। पुढील व्हिडिओमध्ये आमच्यासोबत मुलांक 3 बद्दल अधिक जाणून घ्या। तोपर्यंत आपला दिवस आनंददायक जावो।